आजचे मेकअप आणि हेअरस्टाईल लुक सोपं आणि सुंदर एलिजंट मेकअप. तर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पल्लवी धांडे. जय श्री स्वामीनारायण. तर बघा, आज मेकअप करायला आल्या तर मी त्यांना आधीच सांगितलेलं होतं की लवकर निघ जा मेकअप करायला, म्हणजे प्रत्येकाला मला वेळ देता येईल. तर त्यांनी खूप वेळ केला आणि 5:30 वाजता मेकअपला आल्या. तर आल्या आल्या सर्वच्या सर्व म्हणता मला बसायचं आहे, मला बसायचं आहे. म्हटलं आता जो पहिल्यांदा आला तो बसेल. तर मग या ताई पहिल्यांदा आल्या, त्यांना बसवलं मेकअपला आणि एक मुलगी होती त्यांच्याबरोबर. त्यांना म्हटलं चला तुम्ही कॅमेरा हँडल करा. तर मी त्यांना बोलली पण की मी तुम्हाला मेकअप फ्रीमध्ये करून देईल, पण तुम्ही हँडल करा मोबाईल. तर म्हणत ठीक आहे. तर मग मी काय PCMT केलं, त्याच्यानंतर फाउंडेशन ॲप्लिकेशन, कन्सिलर ॲप्लिकेशन केलं आणि आता माझं झालेलं आहे फाउंडेशन ॲप्लिकेशन कंप्लीट केलेलं आहे. तर तुम्हाला माहिती आहे माझं प्रायमर असतं मिलानोचं, फॉरेवर 52चं, मॉइश्चरायझर असतं B1चं आणि त्याच्यानंतर आपलं जे कन्सिलर पॅलेट आहे ते असतं क्युटी ब्युटीचं. त्याच्यानंतर आपलं फाउंडेशन असतं फॉरेवर 52चं. आता हे काही झाकली लपलेली गोष्ट नाही आहे. माझी व्हॅनिटी सर्वांना माहिती आहे कशी आहे आणि माझा मेकअप कसा आहे सर्वांना माहिती आहे. ओके, तर फॉरेवर 52चं नंबर 14चं मी जे फाउंडेशन आहे ते घेतलेलं आहे. ते गोऱ्या रंगाला एकदम छान आणि छान सूट होत असतं. ओके, तर आता त्याच्यानंतर येतं आपलं पावडर पॅकिंग. तर मी पावडर पॅकिंग नंतर केली. आधी पूर्ण बेस आपला जो फाउंडेशनचा बेस असतो तो पूर्ण पॅकअप करत घ्यायचा असतो आणि तो झाल्यानंतर पावडर आपल्याला पॅकिंग करायची असते. तर पॅकिंग करायचं म्हटलं म्हणजे माझा ब्रश कसा आहे बघा, मी पावडरला तिथं पॅक करत आहे, म्हणजे त्याला स्किनमध्ये लॉक करत आहे. ओके, तर पावडर पॅकिंग असं म्हटलं जातं. तर पावडर लावणे आणि पावडर पॅकिंग करणे हे वेगळी गोष्ट आहे. ओके, तर मी पावडर ही स्किनमध्ये पूर्ण लॉक केलेली आहे आणि पूर्ण आपला नेक एरिया आणि जॉ लाईन प्रॉपर डोळ्यांची जी क्रीज असतात त्या क्रीज पण मी ओपन करून घेतलेले आहे व्यवस्थितशीर. आणि त्याच्यानंतर आपण पूर्ण गाल वगैरे एकदम पॅकिंग व्यवस्थित केलेली आहे पावडरची. ओके, तर याच्याने सुंदर दिसतो लुक. ओके, तर मी आता होजोचं हायलायटर घेतलेलं आहे. तर होजोचं हायलायटर हे मोतिया रंगाचं आहे आणि एकदम छान आहे. एक नंबरचं जे हायलायटरचं पॅलेट आहे ते घेतलेलं आहे. नॉड 1 हे घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मी आधी बोटानेच ॲप्लिकेशन करते आणि पावडर याची जर कधी हायलायटर जर आपण ब्रशने लावलं ना थोडा प्रॉब्लेम होतो, पण मी याच्यानेच हँडल करत असते बोटाने. आणि तुम्ही बघू शकता नंतर ब्लश ऑन करत आहे. तर ब्लश ऑन करताना माझं जे हायलायटर आहे ते प्रॉपर स्किनमध्ये फिक्स होऊन जातं. आणि तुम्ही बघू शकता माझा जो ब्रश आहे तो मी ऑल इन वन सगळ्या गोष्टीसाठी मी तोच हँडल करते. फक्त फाउंडेशनसाठी मी ब्लॉन्डर यूज करते आणि फाउंडेशनसाठी मी हा ब्रश यूज करत नाही. आणि तुम्ही बघू शकता की हायलायटर एकदम मर्ज होऊन गेलेला आहे आणि स्किन कशी दिसत आहे. ओके, एकदम प्रॉपर दिसत आहे. आणि आता नवरी जी आहे ती नवरी नाही म्हणजे साईड मेकअप आहे माझा. तर साईड मेकअप आहे, तर साईड मेकअपमध्ये ती नवरीची मामी आहे. तर त्या म्हणून राहिल्या होत्या की मेकअप कालचा खूप छान आणि सुंदर झालेला होता, सर्वांना मेकअप खूप आवडला. आणि हळदीला सुद्धा त्यांनी मेकअप केला. तो हळद लागल्यानंतर सुद्धा तो मेकअप रिमूव्ह झाला नाही असं त्या सांगून राहिल्या होत्या. एकदम छान झाला होता. ओके, तर मी घेतलेली आहे कार्निवलची पॅलेट आणि आपल्या स्किन टोननुसार ब्राऊन कलरचा जो शेड आहे फेंट तो घेतला होता. आता त्या सांगताय की असा हात लावून सुद्धा हळद लावली म्हणे त्यांनी, चोपडून तरी पण काहीच झालं नाही असं सांगून राहिल्या आहे त्या. तर तुम्ही बघू शकता की आपलं जे क्रीज एरिया आहे ते वरची जी आयब्रो लाईन आहे आणि आपला आयब्रोचं जे म्हणजे आपले जे डोळ्यांचे जे बॉल आहे तिथून तर वरती आणि वरच्या आयब्रोपासून खाली असं आपण हे फिलअप करत असतो ब्राऊन कलर. ओके, आणि त्यांची जी साडी आहे ती आहे पिंक कलर, पण तो कलर वेगळा दिसतो, थोडासा पिंक फेंट कलर आहे. तर मी होलोमार्कचं जे हायलायटर असतं आपलं हायलायटर शेड असतो याचा सिमर शेड असतो, तो सिमर शेड घेतलेला आहे आणि तो पुढं पॅकअप करून घेतलेला आहे. आणि बॅक साईडला मी ज्या कलरची साडी आहे त्या कलरचं मी आय शॅडो मॅट कलर लुक घेणार आहे. तर मॅट कलर आपल्याला कन्सिलर आपल्या पॅलेटमध्ये दिलेला आहे आय शॅडोच्या, ते पॅलेटमधलं घेऊन मी
त्यांना एकदम व्यवस्थित ॲप्लिकेशन करणार आहे। तर कलर तुम्ही बघू शकता, एकदम पिंक कलर आणि वेगळाच पर्पल कलर येतो त्यांच्या जो साडी आहे त्या साडीचा। आणि असं म्हणता पण येणार नाही ते गुलाबी आहे का पर्पल आहे, तसं पण म्हणता येणार नाही, वेगळा पीच कलरसारखा आहे। तर आय मेकअप कसा झालेला आहे तुम्ही सांगा। आणि हाफ क्रीजमध्ये आपण हाफ कट क्रीजमध्ये आपण तो मेकअप केलेला आहे आणि कट क्रीज वगैरे मी दिलेला नाही आहे। आणि तुम्ही बघू शकता हे फाउंडेशन आता मी किती पकडते आहे, वरती आयब्रोच्या ठिकाणी हात लावते आहे, काही करते आहे, पण थोडंसं सुद्धा उमटत नाही आहे। हे मी त्यांना तिथंच एक्झाम्पल दाखवून दिलं, म्हटलं बघा मी हात पण लावते आहे तरी पण काहीच होत नाही आहे। आणि माझे जे आय शॅडोचे जे कलर्स आहे त्याचं पिगमेंट इतकं छान आहे की थोडासा जरी कलर घेतला ना तरी खूप जास्ती कलर होऊन जातो। त्याच्यासाठी मला ब्रश असा टेकवला आणि नाही टेकवला याच्यासारखंच करावं लागतं आणि प्रॉपर तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित माझा मेकअप होत असतो। तसंच असतं की आपण व्हॅनिटीमध्ये जर पैसा थोडासा इन्व्हेस्ट केला ना तर आपली क्वालिटी मेंटेन असते। पण आपलं म्हणजे इतकंच जास्ती सामान न घेता आपण म्हणतो ना की क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्त्वाची असते। किती आहे आपल्याकडे त्याच्यापेक्षा जे आहे ते मोजकं आहे पण व्यवस्थित आहे असं असं पाहिजे असतं। ओके, तर जे कामाचं आहे तेच व्हॅनिटीमध्ये भरा, जे कामाचं नाही ते व्हॅनिटीमधून आपण रिमूव्ह करून टाका। ओके, तर माझ्याकडे क्युटी ब्युटीचं आय शॅडो आहे, लायनर आहे आणि ते लायनर मी मस्करा म्हणून पण यूज करते, त्याच्यानंतर काजळ म्हणून पण यूज करते आणि त्याच्यानंतर मी लायनर म्हणून सुद्धा मी यूज करते। आणि तुम्ही त्यांच्या आय मेकअपचा लुक बघू शकता कसा झालेला आहे आणि सुंदर सुंदर दिसत आहे। ओके, आणि न्यूड आहे आणि खूप कमी टायमामध्ये मेकअप होत असतो। आता राहिलेला आहे वॉटर लाईनच्या खालची जे आपला आयबॉल असतो त्या आयबॉलवरती आपला जो स्किन टोनचा जो कलर आहे ब्राऊन शेड किंवा पिंक शेड, जो खाली ब्रश असतो तो फक्त इथं फिरवायचा असतो, ज्याच्यामुळे आपली जी काजळ असते ती लॉक होत असते आणि खाली पसरत नाही। ओके, आणि आता बघा डोळ्यांच्या वरती त्यांनी आपली जे लॅश लाईन आहे ती लॅश लाईनवरती केली आणि तिथं एक डॉट पडलेला आहे। तर तसा डॉट जर असला तर ते कोरडं होऊ द्यायचं, ओलं ओलं पुसलं तर पसरलं जातं आणि ते नंतर पुसायचं कोरडं झाल्यानंतर। ओके, तर बघा आता लिप्स लाईनसाठी बघा लिप्सच्या वरती मी जी आपली लाईन असते डार्कर लाईन, त्या डार्कर लाईनला आपण डार्कर शेडच घ्यायचा असतो लिपस्टिकचा आणि डार्कर लाईन ती जशाच्या तशी ड्रॉ करायची असते। आणि बारीक लिप्स असले तर लिप्सच्या वरती सुद्धा आपण लावू शकतो आणि जर मोठे असले तर आपण कट करून सुद्धा लावू शकतो। ओके, तर बघा मी डार्कर शेड घेतलेला आहे आणि त्यांचा जो पिंक कलर आहे आपल्या साडीचा त्यांचा तो पिंक शेड मी आतून लावलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की दोघी कलर हे मर्ज करून कसे दिसतील। ओके, त्यांना इतकी घाई होती तरी घाईमध्ये मी व्हिडिओ घ्यायलाच लावला, कारण की आपण पैसे तर घेतच असतो, आपण आपला टाईम त्यांना देत असतो आणि तो टायमाचा जर आपण काही नाही फायदा घेतला तर काहीही फरक पडत नाही। पण आपण जे आपलं काम आहे ते काम थोडंसं दाखवण्यासाठी आपण आपली मेहनत वाया जाऊ द्यायची नाही। आता त्यांच्यामधलीच एक मुलगी होती, ती मुलगीला मी उभं केलं आणि तिला म्हटलं चल व्हिडिओ घे आणि मी तिला आधीच सांगून दिलं की हे बघ दीदी मी तुझा मेकअप करून देईल, तू मोबाईल पकड। ओके, तर कसं असतं की आपलं काम करायला जर कोणी तयार असलं तर आपण पण त्याचं काम करायला मागे सरायचं नाही आणि फक्त दुसऱ्यांकडून घेत राहायचं दॅट इज नॉट फेअर। हे कधीच निसर्गाचा नियम नसतो, जर आपण कोणाचं घेतलं तर त्याला दिलं सुद्धा पाहिजे। ओके, तर तोच निसर्गाचा नियम आहे, तर कधीही कोणाचं उसनवारी ठेवायची नाही। ओके, ज्यांनी जे दिलं त्याला त्याच्या 10 पट द्यायचं। आता त्यांनी मला मेकअप करून दिला म्हणजे मेकअपचा व्हिडिओ करून दिला तर मी त्यांना मेकअप करून दिला आणि मला माहिती आहे मला मेकअप करायला बिलकुल वेळ लागत नाही, तर मी त्या मुलींच्या हॅपीनेससाठी मी तिचा छानपैकी मेकअप करून दिला। पण हो, हेअरस्टाईलचं मी त्यांना बोलले की हेअरस्टाईलमध्ये माझी खूप मेहनत असते, माझ्या मशिनरी यूज होता, तर मला माझ्या हेअरस्टाईलचे पैसे देशील। ओके, तर त्यांनी हो सांगितलं, ताई मी देईल, काही टेन्शन घेऊ नका आणि मेकअपचे जरी घेतले तरी काही हरकत नाही, पण मला तसं आवडत नाही आणि ते माझ्या नियमातच बसत नाही। मी जरी कोणाचं थोडंसं जरी म्हणजे मी जर कोणाकडनं काम घेतलं तर मी ते काम कधीच वाया जाऊ देत नाही, मी त्याच्या बदल्यात त्यांना काही ना काही करते आणि करून देते। ओके,
असं म्हणतात, की आपण जर कधी कोणाची उसनवारी ठेवली, तर त्या पुढच्या जन्मामध्ये आपल्याला त्यांच्या दारी काहीतरी पशु, प्राणी वगैरे बनून जावं लागतं आणि ती उसनवारी फेडावी लागते. ओके. तर मी या तथ्याची आहे. आता मला काही माहिती नाही, आपण कोण जो व्हिडिओ बघतो आहे तो काय नियम पाळतो आहे ते मला माहिती नाही. पण मी माझं जे आहे ते व्यवस्थित वागणं व्यवस्थितच आहे. ज्याच्यासाठी कठोर त्याच्यासाठी कठोर आणि ज्याच्यासाठी प्रेमळ त्याच्यासाठी प्रेमळ. ओके. तर लॅश लाईनच्या आपला जो आयब्रो बोन आहे, आयब्रो बोनवरती मी हायलायटर ॲप्लिकेशन केलं होतं आणि डार्कर शेड येण्यासाठी थोडंसं मी पिगमेंट आमच्या आय शॅडो पॅलेटमधून घेतलं होतं आणि छोटंसं डार्कर शेड येण्यासाठी त्यांचे आईज थोडेसे एलिगंट दिसायसाठी मी एक थोडासा हाय कव्हरेज दिला आणि एकदम छान दिसत आहे. आणि आय मेकअप कसा झालेला आहे, त्यांचे डोळे, गाल, नाक प्रॉपर दिसत आहे का? अजून मानेचा आणि पाठीचा आणि कानांचा मेकअप राहिलेला आहे. तर असं करू नका, की कानांचा मेकअप राहिलेला आहे, पाठीचा मेकअप राहिलेला आहे आणि आपण फक्त मेकअप सोडून दिलेला आहे. ओके. पाठीचा तर मी त्यांना पाठीचं कर्ल्स होते त्याच्यामुळे पाठीचा एवढा काही केला नाही. तुम्ही तसंही करू शकता, की जर तुमचा मेकअप पाठीला नाही लावला तरी चालेल, पण त्यावेळेस ज्यावेळेस आपले कर्ल्स असतात, ओके, तर तेव्हा नाही केलं तरी चालतं. पण ज्यावेळेस आपण जुडा पाडतो ना, त्यावेळेस आपण नक्की पाठीचा जो मेकअप आहे तो तो सुद्धा करावा. ओके. आणि ही जी साडी आहे त्यांनी अशीच घातली होती. नंतर त्यांचा फायनल लूक खूप सुंदर आहे. तर तुम्ही बघू शकता त्यांनी साडी वेअर केल्यानंतर त्यांचा जो लूक आहे तो किती छान आणि सुंदर दिसत आहे. ओके. तर तुम्हाला जरा मेकअपचे व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे आमचं जे नोटिफिकेशन आहे ते तुमच्याकडे व्हिडिओ टाकल्यानंतर नक्कीच येईल. आणि त्यांची हेअरस्टाईल पण खूप प्रॉपर झालेली आहे आणि आमचा पसारा तुम्ही बघू शकता किती पसारा झालेला आहे. तर थँक्स फॉर वॉचिंग. जय स्वामीनारायण. थँक यू.